कॉलेजला असताना ज्या दिवसांची आपण आहे ना वर्षभर वाट पाहत राहतो ना ते म्हणजे स्पोर्ट डे, आणि ते ना आता फक्त काही दिवसावर आलेले. म्हणजे फक्त आहे ना 2 ते 3 दिवसामध्ये ना आपल्याला डिपार्टमेंटचे कबड्डी, खो खो आणि क्रिकेट तिन्हीच्या पण मॅचेस चालू होणार आहे. आणि त्याच्यामुळे आमच्याले कार्यकर्ते का क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी सकाळी 6 वाजता ग्राउंडवर येण्याचा प्रयत्न करते, पण आहे ना अंधार असल्यामुळे 7 वाजता येते. तसं तर आता सध्या आहे ना सगळ्याच डिपार्टमेंटच्या मॅचेस होणार आहे आणि त्यानंतर मग इन्स्टिट्यूटच्या मॅचेस राहणार आहे. पण आता सध्या आहे ना फार्मसी डिपार्टमेंटच्या मॅचेस चालू होते आणि मी ना आमच्याकडे कार्यकर्ते ना नेमकी फायनल मॅच बघायला आलो होतो फार्मसीची. ते आता आम्ही स्टेडियमच्या आहे ना दुसऱ्या साईडला येऊन बसलो होतो, कारण की एका डिपार्टमेंटची मॅच चालू असताना दुसऱ्या डिपार्टमेंटच्या पोरांना अलाउड नसते. पण खेळाचा नादच एवढा ना, जरी आमच्याकडे मॅचेस नसल्या ना आम्ही खेळायला नसलो ना तरी बघायला जातोय. आता समोर आहे ना फायनल मॅच चालू होती, पण एवढी रिलॅक्स मॅच चालू होती ना असं वाटत सुद्धा नव्हतं की ती ना फायनल मॅच. इकडे आम्ही आमच्यावाले कार्यकर्ते ना आमच्यासारखेच दुसरे पण क्रिकेट बघायला आलेले दुसऱ्या डिपार्टमेंटचे कार्यकर्ते पण येऊन बसले होते. फायनल मॅच तर एकदम रिलॅक्स मध्ये झाली होती, पण ना सेलिब्रेशन तर एकदम क्वालिटी केलं होतं यांनी. कोण रील बनवायला पळते तर कोण आहे ना सेलिब्रेशन साठी ग्राउंड मध्ये पळते. बाकी इकडे आमच्याला कार्यकर्त्यांची मॅचची प्रॅक्टिस तेवढी जोरात चालू आहे ना, सकाळी नेट मध्ये 2-1 तास प्रॅक्टिस करून सुद्धा ना पोरांचे मन नव्हते भरले. त्याच्यामुळे आम्ही ना आता इकडे फार्मसीच्या मॅचेस झाले का लगेच ग्राउंडवरती आलो होतो आणि तिथं परत आहे ना 1-1.5 तास प्रॅक्टिस केली. आणि आमच्या रूमवरती कार्यकर्ते पण लय बॅक करे, निम्मे एस व्हायचे निम्मे टी व्हायचे आणि दोन्ही ना एकत्रच प्रॅक्टिस करते. फक्त आता मॅचच्या वेळेस आहे ना एकमेकांच्या विरुद्ध खेळणार. तशी तर आमच्या क्रिकेटची रोजच प्रॅक्टिस राहते, पण कबड्डी आणि खो खोची ना प्रॅक्टिसच नाही. त्याच्यामुळे ना आज ना कबड्डीची प्रॅक्टिस पण केली थोडी, कारण की कसं आहे कोणता पण खेळ असला ना त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिस लागते. बाकी आता इकडे मेहनत एकदम जोरात चालू आहे, फक्त त्या मेहनतीचं फळ भेटणं बाकी आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या, म्हणजे मॅचचे ना प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील.